नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ. सकाळ प्रीमियर पुरस्कार सोहळा याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे आणि त्याचीच जय्यत तयारी सध्या सुरू आहे. विविध परफॉर्मन्स होणार आहेत आणि या परफॉर्मन्सचे रिहर्सल सोहळे जे आहेत ते सुरू आहेत. आणि माझ्यासोबत कोण आहे तर उत्तम अभिनेत्री, उत्तम नृत्यांगना. मला तिला भेटून खूप कायम पॉझिटिव्हिटी मिळते. सोनाली कुलकर्णी, खूप खूप स्वागत आहे सकाळमध्ये. आणि मी उत्सुक आहे तुझा सकाळ प्रीमियरचा परफॉर्मन्स बघण्यासाठी. आता रिहर्सल मी बघितली आहे आणि तिथूनच मी इम्प्रेस झाली आहे. तिला ना कोरिओग्राफरला ना तू सगळं म्हणजे तू इतक्या स्टेप्स फटाफट पिकअप केलेल्या आहेस आणि इतके छान पॉझिटिव्हिटीने ते सगळं करते. चिडचिड नाही, काही नाही. क्या राज आहेस का म्हणजे असं सगळं पटापट असं छान. नाही, मला चिडचिडचा काही संबंध येत नाही, कारण मला खूप आवडतं नाचायला आणि माझा छंद आहे. आणि मला उलट मी नाचले की मी आनंदी होते, त्यामुळे इट्स रादर दी ऑपोजिट इमोशन. खूप दिवसांनी डान्स करते, खूप दिवसांनी असं शिकून डान्स करते, असं आपला आपला तर होत राहतो. पण एक खूप नवीन स्टाईल शिकते मी आफ्टर लॉंग टाईम. आणि मला इतकी मजा आली आत्ता. रादर मजापेक्षा मला क्युरिओसिटी वाटली की अरे आपण असेही मूव्स करू शकतो, असंही एक वेगळा स्टाईल आपण करू शकतो. सो ती मला ऍक्च्युली शिकण्याची आता इच्छा निर्माण होतीये. मेघा जी शिकवते तिच्याकडनं. सो इट्स व्हेरी इंटरेस्टिंग स्टायलिंग. गाणी आपलीच आहेत, गाणी तीच आहेत. मी म्हटल्याप्रमाणे मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यांना मी मराठीच गाण्यांवरती नाचते, हे मी कायम ठेवलेलं आहे. आपलीच मराठी मिक्स्ड गाणी आहेत, एक वेगळा झोन आहे. मी या गाण्यांवर पहिल्यांदा नाचते. शारद सुंदर हे ऍक्च्युली इट्स अ कॅबरे फॉर्म, पण त्याच्यात एक 2-3 वेगवेगळे डान्स स्टाईल्स फ्युजन केले आहेत. तर फार भन्नाट आहे. मला कोरिओग्राफी खूप आवडली, त्यामुळे मला मजा येते शिकायला. आणि अजून 5% पण नाही जमलंय मला. आय फील खूप. पण आज पहिलाच दिवस रिहर्सलचा आणि तू इतकं उत्तम पद्धतीने तू करतेस सगळ्या गोष्टी, बघून छान वाटते. पण परफॉर्मन्सची आम्हाला उत्सुकता आहे, कारण त्यावेळेस ते सगळं ग्रँड असणार आहे. सो त्यासाठी तुला ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. पण सोनाली, डान्स म्हटलं की तुझा एक महत्वाचा भाग आहे आणि तुला जसं तू म्हटलीस की छंद आहे तुझा, पण डान्स तुला ऍज अ पर्सन, ह्युमन बिईंग कसा ग्रो करत असतो किंवा त्याच्यातून तुला काय मिळत असतं? मला वाटतं की डान्स इज अ मीडियम ऑफ एक्सप्रेशन. कुठलाही परफॉर्मिंग आर्ट फॉर्म असेल तर तो तुम्हाला व्यक्त करण्यासाठीचं माध्यम आहे. आणि मला असं वाटतं की आपण प्रत्येक कलाकार वेगवेगळी साधनं माध्यमं शोधत असतो स्वतःला व्यक्त करण्याची. त्यातलं माझं आवडतं साधन माध्यम हे नृत्यकला आहे किंवा अभिनय आहे. असे काही दडलेले इमोशन्स असतात जे नाचातनं बाहेर येतात, किंवा असे काही इमोशन्स असतात जे आपल्याला मुक्त करतात. माझ्यासाठी डान्स इज, मी कायम हे म्हणत आलेली आहे आणि आय बिलीव्ह दॅट इज मेडिटेशन. म्हणजे लोक ध्यान लावतात, योगा करतात, त्या सगळ्यातनं अर्थातच ते एक ट्रान्सेंडेंटल फिलिंग मिळतंच, पण मला नाचातनं ती भावना मिळते, एकाग्रता. आपण कुठेतरी हरवलो आहोत, विसरलो आहोत स्वतःला, जगाला. आणि आपण छान कुठेतरी का अशा वातावरणात आहोत जिथे कोणीच नाही. तर ते मला कायम फिलिंग डान्समधनं येतं. दॅट्स वाय इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी. मला स्वानंद मिळण्यासाठी, मला स्वच्छंदी ठेवण्यासाठी, मला मोकळं मुक्त ठेवण्यासाठी. आणि तू अनेक पुरस्कार सोहळ्यात, अनेक सोहळ्यांमध्ये, इव्हेंट्समध्ये परफॉर्म केलेला आहे, पण त्या मंचावर परफॉर्म करणं ही फिलिंग काय असते? कारण अनेकदा ती उत्तम छान दादही मिळत असते, अनेकदा वन्स मोरही म्हटलं जातं. ती फिलिंग त्या मंचावर लाईव्ह परफॉर्म करणं तुझ्यासाठी काय असतं? खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे, कारण आपण आपल्यासाठी नाचणं आणि आपण परफॉर्मन्स लोकांसाठी करणं ह्याच्यात खूप फरक असतो. सो आत्ता जे मी तुला मगाशी सांगितलं ते माझ्यासाठीच होतं, की मी जेव्हा नाचते किंवा रिहर्सल्स करते किंवा माझ्या झोनमध्ये असते, पण जेव्हा मी एका मंचावरती सादरीकरण करत असते तेव्हा ते प्रेक्षकांसाठी असतं. अर्थात आपण आपल्याला विसरायचं असतं, आपण समोर कोण आहेत हे विसरायचं असतं, पण ऍट द सेम टाइम आपण त्या लोकांसाठी सादरीकरण करतोय हे सुद्धा, याचाही कॉन्शियसनेस असायला लागतो. सो इट्स अ राईट बॅलन्स, जिकडे आपण लोकांना बघून, लाईट्स बघून, सेट बघून, प्रेशर न घेता ते एन्जॉय पण केलं पाहिजे, जेणेकरून प्रेक्षक हे एन्जॉय करतील. सो ते बॅलन्स कधी कधी खूप अवघड होतं. म्हणून आपण नर्वस असतो, किंवा ती नर्वस एनर्जी असतेच. म्हणजे आजही प्रत्येक वेळेला मी जेव्हा जेव्हा स्टेजवर जाते
विंगेमध्ये असं असतं की ओ गॉड, मला मला बाथरूमला जायचंय, मला शू लागलीये, मला शी लागलीये, मला पाणी हवंय. सिरियसली एव्हरी टाइम आय गो ऑन स्टेज पोटात काहीतरी होतं आणि यू वॉन्ट टू यूज द वॉशरूम एव्हरी टाइम. म्हणजे असं होतं की अरे आत्ता तर मी जाऊन आले, आणि स्टेजवर जायच्या क्षणी ते होतं आणि ज्या मिनिटाला परफॉर्मन्स संपतं काहीच नाही वाटत, मग वॉशरूमला नाही जायची इच्छा होत. सो इट्स दॅट नर्वस एनर्जी जे आय थिंक 99% कलाकारांना ती नर्वस एनर्जी येतेच, ते फिलिंग असतंच. पण आय थिंक दॅट्स वॉट कीप्स यू ऑन द टोज. त्या नर्वस एनर्जीमधनं परफॉर्म करण्याची मज्जा पण वेगळी असते. हा, एक वेगळी मजा असते. आणि तुम्हाला येतं सगळं. आता मी काय स्टेजवर गेले की मी करून टाकेन असं नसतं. एव्हरी टाइम देर इज अ चॅलेंज, एव्हरी टाइम देर इज अ प्रेशर, एव्हरी टाइम. सगळ्यात जास्त भीती ही असते की आपल्या कोरिओग्राफरनी आपल्यावर जो विश्वास ठेवून जी कोरिओग्राफी केली आहे आणि ती सगळ्यांना अनुसरून आहे, म्हणजे डान्सर्स, प्रॉपर्टीज, लाईट्स, सेट्स, सो ती कुठेही हलू नये, त्यांच्या कामाला धक्का लागू नये. आपण त्यांना जस्टिस दिलं पाहिजे. आपल्याकडनं जे अपेक्षित आहे ते आपण पूर्ण करू शकतो का, याची धाकधूक सगळ्यात जास्त असते. पण सकाळ प्रीमियर साठी परफॉर्म करणं तुम्हाला वाटतं अनेकदा केलं असेल? हा, आय थिंक 2-3दा मी केलंय परफॉर्म. सो दिस मस्ट बी माय 3rd or 4th टाइम. एक्सायटेड आहे मी. तर बऱ्याच गॅपनी परत पुरस्कार सोहळा होता. म्हणजे या वर्षीचे अवॉर्ड सगळे मार्चमध्ये संपल्यानंतर एप्रिल, मे, जून असे 3 महिन्यांनी पुरस्कार सोहळा होतोय. सो ऍक्च्युली हे मला आवडतंय की नाहीतर पुरस्कार सोहळ्यांचा एक सीझन असतो आणि मग त्या 2 महिन्यात सगळे पुरस्कार सोहळे होतात आणि मग वर्षभर काहीच नसतं इन टर्म्स ऑफ पुरस्कार. सो मला असं वाटतं की हे छान आहे की थोड्या गॅपने पुरस्कार सोहळा होतोय, की मग आता जरा परत नव्याने आपण काय काय केलं होतं त्याचा एक आढावा घेतला जातो, एक एक्साइटमेंट असते, एक परत इंडस्ट्री एकत्र येते आणि परत सगळे भेटतात. सो इट्स नाईस की यावेळेला थोडंसं टायमिंग चेंज आहे. पण सकाळ प्रीमियर अवॉर्ड्स च्या माध्यमातून आम्हा सगळ्या कलाकारांना, सगळ्या फिल्म मेकर्सना एक ऊर्जा मिळत राहते आपापल्या कामाची. सो या वेळेसचे नॉमिनेशन्सही डिक्लेअर झालेत. नॉमिनीजना खूप साऱ्या शुभेच्छा. मी उत्सुक आहे जाणून घ्यायला कोणाला पुरस्कार मिळणार आहेत आणि मी अर्थात उत्सुक आहे माझ्या सादरीकरणासाठी. पण मला शेवटचा प्रश्न हा विचारायचा आहे की तू ज्या पद्धतीने परफॉर्म करते, ती फ्लेक्झिबिलिटी, ती लवचिकता असेल किंवा ती एनर्जी राखणं पूर्णतः, त्यासाठी तो फिटनेस, उत्तम फिटनेस गरजेचा असतं. आणि तुला अनेकदा सगळेजण म्हणत असतात तुझ्या फिटनेस टिप्स असतील, तुझ्या ब्युटी टिप्स. मला फिटनेस टिप्स जाणून घ्यायचे की तुम्ही एक चार्ज अप राहणं, एक डान्स परफॉर्मर म्हणून ते कशा पद्धतीने तू कॅरी करते? आय थिंक फिटनेस तर आपल्या सगळ्यांनाच त्याची काळजी घ्यायलाच पाहिजे. कुठल्याही क्षेत्रात जरी असलो तरी वी ऑल नीड टू बी फिट, मेंटली, फिजिकली, इमोशनली, सायकोलॉजिकली. आता तर इट्स नॉट जस्ट अबाउट फिजिकल, म्हणजे आपण फिजिकली व्यायाम करतोय, वजन उचलतोय, डाएट करतोय, पण आपण नीट झोपत नाही आहोत, इमोशनली टर्मॉइल चालू आहे, सो त्याचा काही उपयोग होत नाही. सो ह्या चारही गोष्टींचा बॅलन्स करता आला पाहिजे. आणि नसेल करता आला तर आपल्याला मदत घेता येते. आपल्याला जसं आपण योगा आणि वर्कआउटसाठी ट्रेनरकडे जातो तसं आपण मानसिक संतुलन ठेवण्यासाठी सुद्धा ट्रेनरकडे, आपल्या सायकोलॉजिस्टकडे जाऊ शकतो, थेरपी घेऊ शकतो. सो हे सगळं करता आलं पाहिजे. कधी कधी आता माझा खूप प्रवास होतोय, सो आय थिंक राईट नाव आय एम नॉट इन दॅट राईट स्टेट टेल यू की मी कसं करते, कारण मी आता करत नाहीये काही. खूपच माझी धावपळ चालू आहे, स्पेशली दुबई आणि मुंबई आणि काम आणि घर बॅलन्स करताना माझी खूप रुटीन. हा, माझा मुंबई, पुणे, दुबई असं येते, तर त्रिकोण आहे. सो सध्या मलाच जरा फिटनेसकडे लक्ष द्यायचंय. आता मी खूप 6 महिने खूप एन्जॉय केलं, पण असं मला वाटतं की कधी कधी करावं. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम, एक 15 वर्ष सलग हा प्रोजेक्ट, ते प्रोजेक्ट, बारीक व्हायचंय, जाड व्हायचंय, हे व्हायचंय, ते व्हायचंय, असं सगळ्यानंतर फायनली मला एक 6 महिन्यांचा छान ब्रेक मिळाला, ज्याच्यात मी मस्त पुट ऑन केलेला आहे. सो आय एम हॅपी, बट नाव आय एम गेटिंग बॅक टू रुटीन. आम्ही तुझ्या आगामी सगळ्याच कामाची वाट बघतोय आणि आता लुकिंग फॉरवर्ड टू दिस परफॉर्मन्स. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुला सोनाली. थँक्यू सो मच. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.